कॅरेटच्या आड गो तस्करीचा मोठा पर्दाफाश. पहाटे गोरक्षकांची धाडसी कारवाई. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. कॅरेटच्या आड सुरू असलेली गो तस्करी आणि पहाटेच्या अंधारात उघड झालेला मोठा पर्दाफाश. नाशिक जिल्ह्यातील जायखेडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दिनांक 4 एप्रिल 2026 पहाटे साधारण 5 वाजता गोरक्षकांच्या पथकाने एका बुलेरो पिकअप वाहनाला अडवले आणि त्यातून समोर आली गो तस्करीची गंभीर घटना. प्राणीन फाउंडेशनच्या अध्यक्षा नेहादीदी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलनचे संस्थापक संजय काका शर्मा यांच्या आशीर्वादाने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये युवा सेना नेते आविष्कार भैयाजी भुसे यांचे विशेष सहकार्य लाभले. वैभव बच्छाव, निलेश पाटील, सर्जेराव गावडे, अजय पगारे, राकेश बोरसे, विशाल गवळी आणि रायडर बबलू भैया यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली. पकडलेल्या वाहनाविरोधात जायखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बचावलेले गोवंश सुरक्षितपणे गोशाळेत पाठवण्यात आले असून त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी घेण्यात आली आहे. या धाडसी कारवाईसाठी सर्व गोरक्षकांचे कौतुक केले जात आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रतिनिधी विशाल देवरे, वीरगाव. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. आज दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलन संस्थापक गुरुवर्य संजयजी काका शर्मा व प्राणीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रणरागिनी नेहादीदी पटेल यांच्या माध्यमातून व युवा सेना नेता आविष्कार भाईजी भुसे यांच्या विशेष सहकार्याने, त्याचप्रमाणे मानद प्राणी कल्याण अधिकारी वैभवजी बच्छाव ताराबाद